नमस्कार। या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं छात्र उद्रेक मोर्चा सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी विद्यापीठावर धडकलेला आहे। अनेक मागण्यांना घेऊन मान्य कुलगुरूंना आम्ही या ठिकाणी अगोदर निवेदन दिलं होतं, परंतु सकारात्मक निर्णय कोणत्याही त्या गोष्टीवर त्या ठिकाणी घेतला गेला नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे, परंतु सोलापूर विद्यापीठाच्या अफिलिएटेड कोणत्याही महाविद्यालयामध्ये मुलींना मोफत शिक्षण भेटत नाही। त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेला तिलांजली देण्याचं काम हे कोण करतंय तर हे विद्यापीठ प्रशासन करतंय। त्यामुळे या विद्यार्थ्यांची ताकद दाखवण्यासाठी या ठिकाणी विद्यापीठाला आम्ही या ठिकाणी धडकलेलो आहोत। आरसा दाखवा आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। आरसा का दाखवायचा आहे तर या विद्यापीठ प्रशासनाला कळालं पाहिजे की स्वतःचं प्रतिबिंब काय, विद्यार्थी विरोधी प्रतिबिंब त्यांनी त्या आरशामध्ये पाहिलं पाहिजे। या मागण्याला घेऊन आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे। त्यामुळे त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे आरटीआय जर आपण टाकलं तर एक पेज 2 रुपयाला आपल्याला भेटतं, परंतु सोलापूर विद्यापीठामध्ये एक वेगळंच कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे। फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन जर अर्ज केलं तर 600 रुपये विद्यार्थ्यांना मोजावं लागतात। गावगाड्यात विद्यार्थी येतो, शेतकऱ्यांचा विद्यार्थी असतो, पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी शिक्षण शिकत असतो, परंतु त्याला इतकं माणूस त्या ठिकाणी आर्थिक लुटमार केली जाते। त्यामुळे लुटमार थांबली पाहिजे, वेळेत निकाल लागले पाहिजे, मुलींना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे, अशा सर्व मागण्या घेऊन या ठिकाणी विद्यापीठामध्ये आम्ही आलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही हटणार नाही। मान्य कुलगुरू देखील या ठिकाणी आले, मान्य प्रकुलगुरू देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या रस्त्यात, जोपर्यंत आमच्या मागण्यांना त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही। आता रमजानचा पवित्र महिना चालू आहे, साधारणतः अनेक विद्यार्थ्यांचे जे उपवास आहेत विद्यापीठ प्रशासनाने तुम्हाला 40 अंश सेल्सिअस साधारणतः 1.5 तास थांबवले, काय भावना? या ठिकाणी सर्व विद्यार्थी 40 डिग्री सेल्सिअस मध्ये उन्हामध्ये आलेले आहेत, सकाळी जेवण न करता या ठिकाणी आलेले आहेत। तर त्या विद्यार्थ्यांच्या भावनेत मला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। संघर्ष करून जर न्याय भेटत असेल तर संघर्ष करण्याची तयारी विद्यार्थ्यांची आहे, परंतु दुर्दैवाचं वाटतं की 1 तास विद्यापीठ प्रशासन त्या ठिकाणी एसी मध्ये बसलं आणि उन्हामध्ये विद्यार्थी बसले। या विद्यार्थ्यांची भावना समजून घेण्यासाठी कोण आले याचं दुर्दैव मला वाटतं। त्यामुळं या विद्यार्थ्यांना आम्हाला अजून देखील संघर्ष करायची गरज पडली, संघर्ष करू आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।